आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मॅट्रिसेसचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कसं केलं जातं आणि ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायच्यात. तर सगळ्यात पहिले आता एक बेसिक रूल लक्षात ठेवा. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असेल आपल्याला ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त मॅट्रिक्स असतं, तर त्यासाठी त्या सर्व मॅट्रिसेसची ऑर्डर जी आहे ही सेम पाहिजे. म्हणजे जेवढ्या रोज आहेत तेवढे कॉलम असले पाहिजे सगळ्या मॅट्रिसेसमध्ये सेम पाहिजे ऑर्डर. ठीक आहे. त्यावेळेस आपण त्यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. तर आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करून पाहायचं आहे. तर इथे मी 2 मॅट्रिसेस घेतो या ठिकाणी. समजा आपल्याकडे ए मॅट्रिसेस आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे 1, 2, 3, 4 आणि एक बी मॅट्रिसेस आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे व्हॅल्यू समजा 2, 5, 2, 3. प्लस नंबर असू शकतात, मायनसही असू शकतात. असं काही नाही. फक्त प्लसच नंबर असणार आहेत. फक्त समजून सांगताना थोडं इझी व्हावं म्हणून सांगत आहे. आपल्या या 2 मॅट्रिक्सची काय करायची समजा ॲडिशन करायची. म्हणजे ए प्लस बी आपल्याला फाइंड करायचं आहे. मग काय करायचं इथे ए पहिलं आहे. मग एला इथे लिहून टाका. ए मॅट्रिक्सला 1, 2, 3, 4. नंतर आहे प्लस, तर प्लसला प्लस लिहिला. नंतर आहे बी म्हणजेच बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू आता लिहायची आहे जी आहे 2, 5, 2, 3. आता ॲडिशन करताना कशी करायची ती समजून घ्या. दोन्ही मॅट्रिक्समध्ये जे नंबर्स सेम जागेवर आहेत, जसं की इथे 1 आहे तसं इथे कोण आहे 2 आहे. तर त्या सेम जागेवर असलेल्या नंबर्सच काय होते ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होतं. इथं आता प्लस साइन आहे म्हणून ॲडिशन होईल. मायनस असतं तर आपण काय केलं असतं सबट्रॅक्शन केलं असतं. आता 1 प्लस 2 किती येईल 3. 2 प्लस 5 केला किती व्हॅल्यू येईल 7 येईल. ठीक आहे. 3 प्लस 2 किती व्हॅल्यू येईल 5 येईल. म्हणजे काय करतो आपण सेम जागेवर असलेल्या नंबर्सचीच ॲडिशन करतो. इथे जसा 2 आहे तर इथे कोण होता 5. तर 2 प्लस 5 केला 7 आला. जसा इथं 3 आहे तसा इथं कोण आहे 2. तर 3 प्लस 2 केला 5 आला. आता इथं कोण आहे 4 आहे. तर इथं कोण इथे कसा तसा आता इथे 4 आहे. तसा इथे कोण आहे 3 आहे. म्हणजे आता 4 प्लस 3 करणार व्हॅल्यू किती होईल 7 होईल. तर हे आलं काय आन्सर. म्हणजे आपण इथे केली 2 मॅट्रिक्सची ॲडिशन केली. याच प्रकारे 3 मॅट्रिक्स असतील 4 मॅट्रिक्स असेल तरी तुम्ही ॲडिशन करू शकता. आपण ते पुढे पाहणार आहोत प्रॉब्लेम्सच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला यातली पहिली प्रॉपर्टी काय सांगते ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस आर कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह आहे म्हणजेच काय तुम्ही मॅट्रिक्सची ॲडिशन मागे पुढे कशी केली येणार तुमचा आन्सर काय असणार आहे सेम असणार आहे. जसं की इथे आपण ए प्लस बी केला आपल्याला हे आन्सर मिळालं. याच्यावर आपण उलट केलं म्हणजे बी प्लस ए केला तरी आन्सर तेच मिळतं असं त्यांचा म्हणण्याचा हेतू आहे. तर पाहूयात येतं का नाही आन्सर. मग इथे आता लिहिला मी बी अगोदर म्हणून बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू अगोदर 2, 5, 2, 3 प्लसला प्लस लिहिला. नंतर आहे ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू आहे 1, 2, 3, 4. आता या दोन्हीची आपण ॲडिशन केली समजा आता. तर 2 प्लस 1 किती होईल 3. 5 प्लस 2 7. 2 प्लस 3 5. 3 प्लस 4 7. आली व्हॅल्यू सेम. म्हणजे 2 मॅट्रिक्सची किंवा 2 पेक्षा जास्त मॅट्रिक्सची तुम्ही ॲडिशन सबट्रॅक्शन 2 मॅट्रिक्ससाठी सांगितलं अगोदर. 2 मॅट्रिक्स तुम्ही ॲडिशन सबट्रॅक्शन मागे पुढे कसंही केलं तरी व्हॅल्यू काय येते सेम येते. सेम आन्सर तुम्हाला मिळतं. म्हणजे आपण म्हणू शकतो ॲडिशन ऑफ मॅट्रिसेस आर कम्युटेटिव्ह आहे. ठीक आहे. आता 3 मॅट्रिक्स असते. तर 3 मॅट्रिक्सचंही आन्सर जे आहे तुम्ही मागे पुढे कशीही ॲडिशन करा तरी काय येते सेम येते. ठीक आहे. 2चं तुम्हाला सांगितलं 3 जरी असेल तरी सेम येतो. 3चं पण तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतोय घेऊन. तर जर 3 मॅट्रिक्स आहे 3 मॅट्रिक्सचं तुम्ही ॲडिशन केली मागे पुढे कशीही तर येणारी व्हॅल्यू काय असते सेम असते. म्हणजे ॲडिशन ऑफ मॅट्रिसेस कसे आहे असोसिएटिव्ह आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण ए मॅट्रिक्स घेतला त्याची व्हॅल्यू समजा आपण घेतली 1, 2. बी मॅट्रिक्स घेतला त्याची व्हॅल्यू घेतली आपण 3, 4 आणि सी मॅट्रिक्स घेतला त्याची व्हॅल्यू घेतली समजा 5, 1. ठीक आहे. तीनही काय आहेत कॉलम मॅट्रिक्स आहेत. ठीक आहे. आणि ऑर्डर पहा याची 2 × 1 याची पण 2 × 1 त्याची पण 2 × 1 म्हणजे 2 रोज 1 कॉलम आहे. ठीक आहे. मग तिन्हीची ऑर्डर सेम आहे म्हणजे आपण याचा अर्धा ॲडिशन करू शकतो. मग या रूलमध्ये काय सांगितलंय ए ब्रॅकेटच्या बाहेर ठेवायचा म्हणजे याची ॲडिशन आपल्याला नंतर करायची अगोदर ब्रॅकेटमध्ये सॉल्व्ह करायचा म्हणजे बी प्लस सी अगोदर करायचा त्याचं जे काय आन्सर येईल त्याच्यामध्ये नंतर आपण ए मॅट्रिक्स जो आहे तो ॲड करणार आहोत. मग इथे दिलेला आहे आपल्याला ए प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी. मग ए ब्रॅकेट अगोदर सॉरी ए मॅट्रिक्स अगोदर आहे म्हणून आपण इथे ए अगोदर लिहिला. ए मॅट्रिक्सची किंमत जी आहे 1, 2. नंतर प्लस इन ब्रॅकेट बी प्लस सी म्हणजे आता बी मॅट्रिक्स अगोदर लिहायचा आहे जो आहे 3, 4 त्याच्यामध्ये व्हॅल्यू प्लस सी मॅट्रिक्सची व्हॅल्यू आहे 5, 1. मग आता इथं काय येईल पहा हा मॅट्रिक्स ॲज इट इज त्याला काही करायचं नाही सध्या 1, 2. त्यानंतर ब्रॅकेटमधला अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तर सेम जागेवर असलेल्या नंबरची काय होणार ॲडिशन तर 3 + 5 किती येईल 8. 4 + 1 व्हॅल्यू येईल 5. आता ह्या दोन्हीची ॲडिशन 1 + 8 केला तर व्हॅल्यू काय येईल 9. 2 + 5 व्हॅल्यू येईल 7. म्हणजे 9 आणि 7 अशी आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळाली. आता एवढीच व्हॅल्यू या साईडच्या टर्मला आपण सॉल्व्ह केल्यानंतर मिळाली पाहिजे. त्यात काय दिलं आहे ए + बी यांचं ॲडिशन अगोदर करायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सी मॅट्रिक्स यांच्या येणाऱ्या आन्सरमध्ये ॲड करायचं आहे. तर ए मॅट्रिक्स अगोदर आहे. मग ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू अगोदर लिहिली जी आहे 1, 2.
प्लस बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू आहे 3 4. हे दोन्ही ब्रॅकेटमध्ये, म्हणजे आपल्याला अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा असतो. नंतर प्लस सी, म्हणजे सी मॅट्रिक्सची व्हॅल्यू आता लिहायची आहे, जी आहे 5 आणि 1 इक्वल टू. सगळ्यात पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करणार, म्हणजे या दोन्ही मॅट्रिक्सची ॲडिशन करायची आहे. तर 1 + 3 सेम जागेवर असलेल्या नंबरची ॲडिशन. 1 + 3 किती होईल? 4. मग लिहिला 4. 2 + 4 किती होईल? 6. हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला, त्याचा आन्सर हे आलं. त्याच्यामुळे आपल्याला ॲड करायचा होता हा मॅट्रिक्स 5 आणि 1 वाला. तर या दोन्हींची परत ॲडिशन होईल. तर 4 + 5 किती येईल मग? 4 + 5 9. 6 + 1 किती येईल? 7. 9 7 9 7, म्हणजे व्हॅल्यू काय आली? सेम आली. म्हणजे तुम्ही 3 मॅट्रिक्स जरी घेतले, त्याची ॲडिशन कशी पण मागे पुढे गेली तरी व्हॅल्यू काय येते? सेम येते. मग ते तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये सांगितलेलं आहे. ॲडिशन ऑफ मॅट्रिसेस आर असोसिएटिव्ह, म्हणजेच तुम्ही 3 मॅट्रिक्स घेतले, त्यांचं ॲडिशन कसं पण केलं मागं पुढं, तर ते काय येतं? सेम येतं. यानंतर आता थर्ड प्रॉपर्टी मी काय सांगितलंय, ए प्लस ओ केला. ओ म्हणजे काय? नल मॅट्रिक्स, म्हणजे झिरो मॅट्रिक्स, किंवा झिरो मॅट्रिक्स प्लस कोणताही मॅट्रिक्स तुम्ही ॲड केला तर शेवटला तोच मॅट्रिक्स तुम्हाला मिळतो. पहा, समजा ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1 2 आणि ओ मॅट्रिक्सची व्हॅल्यू आहे 0 0. दोन्हीची ऑर्डर 2/1. एक ऑर्डर दोन्हीची सेम आहे. मग त्यांनी काय सांगितलं, सगळ्यात पहिले ए प्लस ओ करा. ए प्लस ओ केला म्हणजेच काय? ए मॅट्रिक्स अगोदर, तर ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू 1 2, ओ मॅट्रिक्सची व्हॅल्यू 0 0. 0 + 1 1 येईल. 2 + 0 2 येईल. ठीक आहे. 1 2 आली म्हणजेच ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू आली, म्हणजे ए प्लस ओची व्हॅल्यू काय आली? ए आली. किंवा ओ प्लस ए करा सांगितलं त्यांनी, ते तुम्हाला काय मिळणार आहे? ए मॅट्रिक्स मिळणार आहे. ओ मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय आहे? 0 0. ओ मॅट्रिक्स म्हणजेच नल मॅट्रिक्स. प्लसला प्लस, ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय आहे? 1 2. दोन्हीची ॲडिशन केली, 0 + 1 1 येईल. 0 + 2 2 येईल. म्हणजे परत काय आला? ए मॅट्रिक्सच आलेला आहे. ही पण प्रॉपर्टी आपण केली, क्रॉस चेक केली. याला आपण म्हणतो एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह आयडेंटिटी. ठीक आहे. या प्रॉपर्टीला आपण म्हणतो एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह आयडेंटिटी. प्रॉपर्टी तुम्हाला काही एक्झामिनेशनमध्ये विचारणार नाहीत. तुम्हाला फक्त अशा टाईपचं रिलेशन दिलं जाईल, मॅट्रिक्सची व्हॅल्यू दिली जाईल आणि सांगितलं जाईल, बाबा ही साईड इक्वल टू ही साईड येते हे दाखवा, किंवा ही साईड इक्वल टू ही साईड येते हे दाखवा, असं तुम्हाला सांगितलं जाईल. त्याच्यानंतर काय सांगितलं पहा या ठिकाणी, ए प्लस इन ब्रॅकेट मायनस ए किंवा मायनस ए प्लस ए केला तर व्हॅल्यू काय येते? 0 येते हे दाखवा. ठीक आहे. तर ह्याला पण आपण क्रॉस चेक करूयात. पहा, सगळ्यात पहिले ए मॅट्रिक्स समजा व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1 2, आणि नंतर काय आहे? मायनस ए. आता मायनस ए म्हणजे काय? ह्या मायनसनं या ए मॅट्रिक्सला काय केलं असणार आहे? मल्टिप्लाय. म्हणून मायनसने आता मल्टिप्लाय करायचं आहे या मॅट्रिक्सला. म्हणजे काय करायचं नेमकं? तर ह्या मायनसने यात जे नंबर आहेत त्यांना मल्टिप्लाय करायचं. यात दोन्ही नंबर कसे प्लस आहेत. तर मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस इंटू प्लस काय होईल? मायनस. म्हणजे हा पण नंबर मायनस, हा पण नंबर मायनस होईल. ठीक आहे. म्हणजे ही झाली मायनस एची व्हॅल्यू किंवा किंमत. मग त्यांनी काय सांगितलं? ए प्लस इन ब्रॅकेट मायनस ए घ्या. म्हणजेच काय करायचं? आता एची व्हॅल्यू घ्या सगळ्यात पहिले, जी आहे 1 2, नंतर प्लस आणि नंतर मायनस एची व्हॅल्यू घ्या, जी आहे -1 मायनस. दोन्हीची ॲडिशन करूयात. 1 प्लस इंटू मायनस मायनस 1 मायनस 1, व्हॅल्यू काय होईल? 0. त्यानंतर 2 प्लस इंटू मायनस मायनस, म्हणजे 2 मायनस 2, व्हॅल्यू काय येईल? 0. म्हणजे काय आला? नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स म्हणजे काय? ओ मॅट्रिक्स. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असते? कधी पण 0 असते. तेच तुम्हाला या ठिकाणी दिले. ठीक आहे. तर ए प्लस इन ब्रॅकेट मायनस एची व्हॅल्यू काय आली? 0. आता ह्याला उलट पण करून पाहूयात. मग त्यांनी काय सांगितलं आता? मायनस ए प्लस ए जर समजा आपण केला, मायनस ए प्लस ए, तरी त्याची व्हॅल्यू काय येते? 0 येते, म्हणजे नल मॅट्रिक्स येते. मायनस एची व्हॅल्यू आहे या ठिकाणी -1 -2 प्लस एची व्हॅल्यू आहे 1 2. या दोन्हीची ॲडिशन करायची आहे. -1 प्लस 1 व्हॅल्यू काय येईल? 0. -2 प्लस 2 व्हॅल्यू काय येईल? 0. आली का 0? ठीक आहे. हे कोणताही मॅट्रिक्स घेतला त्याच्यामध्ये त्याच मॅट्रिक्स आपण मायनस, म्हणजे मॅट्रिक्स जर ॲड केला तर व्हॅल्यू आपल्याला काय मिळते? 0 मिळते किंवा नल मॅट्रिक्स मिळते. यालाच आपण म्हणतो एक्झिस्टन्स ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स. ठीक आहे. इथं ॲडिटिव्ह आयडेंटिटी, इथं ॲडिटिव्ह इनव्हर्स आहे. आता नेक्स्ट जी प्रॉपर्टी, त्याला आपल्याला काही मॅट्रिक्स ठेवून काही सॉल्व्ह करायची काही गरज नाही, आपण डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकतो. पहा, इथं आहे ए प्लस बी इक्वल टू आहे ए प्लस सी. आता हा प्लस ए आहे, इकडला काय होईल? मायनस ए होईल. म्हणजे मायनस ए, इथला हा प्लस ए, नंतर हा बी आणि इक्वल टू आहे सी. हा इथं आपण या साईडला झाला मायनस ए, हा प्लस ए ऑलरेडीचा, हा बी इथं इक्वल टू सी. तर मायनस ए प्लस ए ची व्हॅल्यू काय ती सांगितली? 0. म्हणजे ह्या दोन्ही टर्मची व्हॅल्यू काय झाली? 0. म्हणजे झाला फक्त बी, म्हणजे बी इक्वल टू काय आला? सी आला. तर तेच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. किंवा ही प्रॉपर्टी घेतली आपण यातली. यात काय सांगितलं आहे? बी प्लस ए इक्वल टू सी प्लस ए. ठीक आहे. मग यात पण पहा आता,
हा प्लस ए आहे इकडे काय होईल मायनस ए होईल, तर मायनस ए लिहिला, नंतर हा प्लस ए लिहिला आणि हा प्लस बी जो होता अगोदर तो लिहून टाकला. ठीक आहे. इक्वल राहिला सी, तर मायनस ए प्लस ए, मायनस ए प्लस एची व्हॅल्यू काय ते 0, म्हणजे याची व्हॅल्यू झाली 0, म्हणजे काय आला शेवटला बी इक्वल टू सी आला. तेच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे या प्रॉपर्टीमध्ये. त्याच्यामध्ये जो आपण इथे मायनस ए वापरलेला आहे किंवा या ठिकाणी जो हा मायनस ए वापरला आहे त्याला आपण काय म्हणतो, मायनस ए म्हणजे काय आहे, ॲडिटिव्ह इन्व्हर्स आहे कशाचा, ए मॅट्रिक्सचा. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस. सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेसमध्ये काही जास्त अवघड नाही आहे, सोपंच आहे. इथे पण ऑर्डर तुमची काय पाहिजे, सगळ्या मॅट्रिक्सची सेम पाहिजे, तर तुम्ही यांचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतात. तर समजा आपण 2 मॅट्रिक्स घेतले, पहिला मॅट्रिक्स घेतला ए, त्याच्यामध्ये समजा आपल्याकडे व्हॅल्यू आहे 3, 4, 5, 7 आणि एक आपण बी मॅट्रिक्स घेतला, त्याच्यामध्ये समजा आपल्याकडे व्हॅल्यू आहे या ठिकाणी 1, 2, 3, 4 हे 2 मॅट्रिक्स आहेत. त्यांचं आपल्याला करायचं आहे समजा सबस्ट्रॅक्शन करायचं, नंबर इथे मायनसही येऊ शकतात. तो फक्त तुम्हाला मला एक्सप्लेन करायचं आहे, सोपं पटकन समजून जावं यासाठी आपण सगळे सिंपल नंबर्स घेतलेले आहेत. मग सबस्ट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे आपल्याला ए मायनस बी फाइंड करायचं आहे समजा. मग एची टर्म किंवा व्हॅल्यू जी आहे मॅट्रिक्सची ती ही आहे, इथे लिहूयात 3, 4, 5, 7 मायनस बी, बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू 1, 2, 3, 4. मग सबस्ट्रॅक्शन करताना आपण तोच रूल मगाचाच, सेम जागेवर असलेले नंबर, 2 किंवा 2 पेक्षा जास्त मॅट्रिक्स आहेत त्या सगळ्या मॅट्रिक्समध्ये सेम जागेवर जे नंबर आहेत वेगवेगळ्या मॅट्रिक्समध्ये त्यांचंच काय होते, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन होतं. तर इथं जसा 3 आहे तसा या मॅट्रिक्समध्ये कोण आहे 1, म्हणजे 3 आणि 1चं काय होणार सबस्ट्रॅक्शन, आणि इथं मायनस साइन आहे, तर 3 मायनस 1 म्हणजेच आपण इथे लिहिणार आता 2. नंतर 4 मायनस 2 व्हॅल्यू काय येईल 2. तसा इथं 5 आहे, तसं इथं कोण आहे 3, तर 5 मायनस 3 व्हॅल्यू काय येईल 2. 7 मायनस 4, इथं 7 तसं इथं 4 येतं, 7 मायनस 4 व्हॅल्यू काय येईल 3 येईल. ठीक आहे. इथं कोणाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्या. तर अशा प्रकारे आपण काय करतो, सबस्ट्रॅक्शन जे आहे 2 मॅट्रिक्सचं करतो. आता त्याच्या प्रॉपर्टी काय सांगितलं पहिला पहा, ए मायनस बी केला तर तेवढंच आन्सर बी मायनस एचं येत नाही, म्हणजे नॉट इक्वल टू बी मायनस ए दिला त्यांनी. ठीक आहे. मग येते का नाही आपण एकदा क्रॉस चेक करूयात. म्हणजे काय करायचं असेल आपल्याला, फक्त बी मायनस ए करायचं आहे, बी मायनस ए. तर बी मॅट्रिक्स अगोदर आहे, मग बी मॅट्रिक्सची व्हॅल्यू इथे मी लिहून टाकली जी आहे 1, 2, 3, 4 मायनसला मायनस, नंतर ए मॅट्रिक्स, ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू लिहिली जी आहे 3, 4, 5, 7 इक्वल टू, मग सेम पोझिशनला किंवा सेम जागेवर असलेल्या नंबरचे काय होणार, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. तर इथं 1 आहे, तसं इथं कोण आहे 3, तर 1 मायनस 3 व्हॅल्यू काय येईल -2. जसं इथं 2 आहे, तर इथं कोण आहे 4, तर 2 मायनस 4 होईल, मग काय येईल व्हॅल्यू -2 येईल. मग जसा इथं 3 आहे, तसं इथं कोण आहे 5, तर 3 मायनस 5 व्हॅल्यू येईल -2. जसं इथं 4 आहे, तसं इथं कोण आहे 7, तर या दोन्हीचं काय होईल सबस्ट्रॅक्शन, 4 मायनस 7 व्हॅल्यू काय येईल -3. म्हणजे नंबर सेमच आले, फक्त साईन काय आलं मायनस आलं आहे. म्हणजेच आन्सर मॅच झाले का नाही, म्हणजे ए मायनस बी इक्वल टू बी मायनस ए आहे का नाही. ठीक आहे. मग त्यांनी हे जे सांगितलं इथून एवढं हे काय आहे बरोबर आहे. मग त्यांनी पुढे काय सांगितलंय, बट ए मायनस बी म्हणजे ही टर्म, या टर्मचं जे काय आन्सर आलंय तेवढंच आन्सर कोणाचं येईल, जर तुम्ही मायनस बी घेतला, म्हणजे इन्व्हर्स ॲडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बी घेतला आणि त्याच्यामध्ये ए मॅट्रिक्स जर ॲड केला तुम्हाला व्हॅल्यू तेवढीच मिळते. म्हणजे काय करायचं आता याचा नेमका, तर मायनसनं बी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचा. हा बी होता, याला मायनसने मल्टिप्लाय केलं, ह्याला मायनसने मल्टिप्लाय केलं, म्हणजे यातल्या सगळ्या नंबरला आपल्याला मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे हा मायनस होईल, हा मायनस होईल, हा मायनस होईल, हा मायनस होईल. ठीक आहे. मग इथं जे येणारे आन्सर आहेत हे सगळे प्लस होतील, म्हणजेच हीच व्हॅल्यू या ठिकाणी येईल. कशी ती पाहता, इथं आहे -1 प्लस 3, -1 प्लस 3 व्हॅल्यू काय येईल 2. नंतर -2 प्लस 4 व्हॅल्यू काय येईल 2 येईल. त्यानंतर -3 प्लस 5 व्हॅल्यू काय येईल 2. त्यानंतर -4 प्लस 7 व्हॅल्यू काय येईल 3. तर ह्याच व्हॅल्यू आल्या. म्हणजे ए मायनस बी इक्वल टू काय येतो -b प्लस ए. ठीक आहे. तर त्याच्यावर आपण म्हणू शकतो सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस इज नॉट कम्युटेटिव्ह. ठीक आहे. कशामुळं, कारण की इथे ए मायनस बी इक्वल टू बी मायनस ए येत नाही, म्हणून नॉट कम्युटेटिव्ह आहे. जर आला असतं तर मग कम्युटेटिव्ह आपण म्हणलं असतो. ठीक आहे. तर आता इथे त्यांनी पुढे सांगितले, समजा आपण 3 मॅट्रिक्स घेतले, तर 3 मॅट्रिक्सचं त्यांनी या टाईपमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन जर समजा तुम्ही केलं, म्हणजे सगळ्यात पहिले ए आणि बी मॅट्रिक्स यांचं सबस्ट्रॅक्शन करून घेतलं, त्याचं जे काही आन्सर येईल त्यातून आपण सी मॅट्रिक्स जर मायनस केला, ठीक आहे, तर ते जे काही येणारा आन्सर आहे, जो काही मॅट्रिक्स आहे तेवढं आन्सर सेम तुम्हाला या केसचं मिळत नाही. म्हणजे या केसमध्ये काय सांगितलं, सगळ्यात पहिले ब्रॅकेटला सॉल्व करा, म्हणजे बी मायनस सी, बी आणि सी मॅट्रिक्सचं सबस्ट्रॅक्शन करून घ्या. जे काही आन्सर येईल ते तुम्हाला ए मॅट्रिक्समधून काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. जे आन्सर मिळेल तेवढं आन्सर इकडलं इकडलं मॅच होणार नाही तुमचं. ठीक आहे. जर तुम्हाला ते मॅच करायचं असेल तर तुम्हाला या टाईपमध्ये वापरावं लागणार आहे. मग ही कंडिशन सॅटिस्फाय झाली का? नाही झाली. ठीक आहे. म्हणजे इक्वल टू येत नाही.
असं माझा म्हणण्याचा हेतू. म्हणून आपण त्याला म्हणतो सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस इज नॉट असोसिएटिव्ह. जर समजा इक्वल टू येत असतं आन्सर तर आपण म्हणलो असोसिएटिव्ह आहे. पण येत नाही म्हणून नॉट असोसिएटिव्ह सांगितलेलं आहे. राहिलं या कंडिशनला तुम्ही डायरेक्ट कॅल्सीवर वेगवेगळ्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू घेऊन क्रॉस चेक नंतर करू शकतात. ठीक आहे. त्याला काही सांगत बघायची गरज नाही. आता आपला टाईम जास्त जाईल आणि त्याची आपल्याला गरजही नाही आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत बाकी काही तुम्हाला डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. आपलाच लेक्चर इथं संपलेला आहे. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.